शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मणे सविलास महामोह रासरासैककर्मणे कुंडलीकधारित्र श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन सांगा दातोंडे जाय सांगते केला का तुम्ही सर सांगता केला सांगा सोबत वरच्या श्लोकात शंख केलेली आहे। अन्वय व्यतिरिक्त अन्याय बाह्य म्हणजे बाह्य पदार्थाविषयी का समजू नये। घटादी पदार्थ म्हणजे असला तर सुख दुःख होते, नसला तर होत नाही, असं का तुम्ही मानत नाही? असा विषय आता मग बाह्य पदार्थाविषयी का मानू नये? तुम्ही आंतरपदार्थाविषयी मानता। आंतरपदार्थामध्ये कुठे आहेत पदार्थ? हे बुद्धीमध्ये जे पदार्थ बुद्धीत राहतात त्यांना आंतरपदार्थ म्हणतात। आणि बाह्य पदार्थ कुठे आहेत? हा ग्रंथ हा पदार्थ हा काय कुठे? पंचदशी हा ग्रंथ हा बाह्य। आणि एक पदार्थ हा माझा ग्रंथ जो आहे तो माझ्या चित्तामध्ये सुद्धा आहे। नका का वाचा ना पण चित्तात आहे ना माझा ग्रंथ आहे। माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे, माझ्याकडे गाथा आहे, माझ्याकडे आणखीन काय काहींनी तर लायब्ररीज तयार करून ठेवली, पण त्याच्यातलं नका का अक्षर वाचा ना अक्षर म्हणायला लोकांना बराच मोठा विद्वान माणूस दिसतो बरं का हा। त्याच्याकडे असे 700-800 अगदी क्रमशः व्यवस्थित ठेवून देणार, फार झालं तर दसऱ्याला फुलं वाहणार, म्हणजे त्याच्यातलं ज्ञान नाही ग्रहण करायचं। चला, पण त्याला सांभाळला का नाही? चित्तात एक बाह्य तसाच सांभाळला जातो तो बाहेरून तसा। किंवा गाडी घोडं हे जे आहेत ना, बंगला, तर त्याच्या सूक्ष्म अवस्था आपल्या चित्तामध्ये असतात। तेव्हा बुद्धीमध्ये जे पदार्थ राहतात त्यांना आंतरपदार्थ म्हणतात, आणि जे बाहेर पदार्थ राहतात त्यांना ईश्वर निर्मित पदार्थ म्हणतात। बाहेरचे पदार्थ कोणाचे आहेत? ईश्वराचे। म्हणजे बाहेरचे म्हणजे आता हा ग्रंथ कोणी केला? ईश्वराने, बरोबर आहे का? का प्रेसवाल्याने? प्रेसवालाच ईश्वर आहे, तसंच रूप आहे ते। कुंभार गाडगं तयार करतो तो कुंभारच ईश्वराचं रूप आहे, आणि गाडगं हे ईश्वराचंच रूप आहे। त्याला स्थूल शरीर म्हणतात ईश्वराचं, गाडग्याला काय म्हणतात? आणि कुंभाराला निमित्त कारणामध्ये आला ना, पण तो निमित्त कारण कोण आहे या विश्वाचं? कुंभाराच्या रूपाने ईश्वरच आहे, कुंभाराच्या रूपात ईश्वर आहे, आणि गाडग्याच्या रूपात त्याचं स्थूल शरीर आहे ईश्वराचं। पण आम्हाला कुंभार वेगळा दिसला आणि गाडगं वेगळं दिसलं। आता कुंभाराचं शरीर हे ईश्वराचं स्थूल शरीरच आहे। तर तेव्हा असे 2 प्रकारचे विषय आलेले आहेत। मग कोणी असं म्हणेल की मग बाह्य पदार्थ मग ते ईश्वराच्या पदार्थालाच नाकारण आहो, कारण जसं असतं तसं कार्य घडत असतं, असा विषय आलता पाठीमागून, बरोबर ना? अन्वय व्यतिरेकाच्या दृष्टीने सांगितलं होतं। तर हा नियम तुम्ही बाह्य पदार्थाविषयी का लावत नाही, आंतरपदार्थाविषयीच का लावतात? याचं सुंदर विश्लेषण आलेलं आहे श्लोकामध्ये। काय सांगतायत सांग खाली उत्तर सांगा। असत्यपीच बाह्यार्थे स्वप्नादौ बध्यते नरः समाधी सुक्ती मूर्छासु सत्यप्यस्मिन् बध्यते। म्हणजे बाह्य पदार्थ जरी नसला तरी या स्वप्नादी अवस्थेमध्ये म्हणजे प्राणी बद्ध होतो। बाह्यार्थ अर्थ म्हणजे पदार्थ, बाह्य म्हणजे बाहेरील पदार्थ असती जा उपलब्ध नाही। अपीच स्वप्नादौ नरः बध्यते। कुठे उदाहरण आलेलं आहे? स्वप्नामध्ये, स्वप्नातल्या अवस्थामध्ये प्राणी बद्ध होतो, त्यावेळेला तिथं बाह्य पदार्थ नसतात।
मग आंतरच पदार्थ आहेत ना, स्वप्न हे पूर्णतः आंतर पदार्थावरतीच खेळतं. बाहेर आपल्याला वाटतं जागृतीतले पदार्थ स्वप्नात आहेत, नाही. तिथे कल्पित स्वतंत्र सत असत विलक्षण मिथ्या अनिर्वचनीय पदार्थांची उत्पत्ती स्वप्नामध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांची प्रतीती येते. बघा आता तिथं बाह्य पदार्थ आहेत कुठं? स्वप्नात ते तसे बाह्य भासतात. स्वप्न पाहत असताना त्या माणसाला प्रत्यक्ष पदार्थांची प्रतीती येते असं म्हणते ना. म्हणजे स्वप्नात मला हत्तीचं स्मरण होतं असं नाही म्हणत. मी स्वप्नात हत्ती पाहायला पाहत होतो, म्हणजे बाह्य पदार्थ आहे ना, पण ते कल्पित अविद्येने त्या ठिकाणी प्रतीतीला येणारे पदार्थ असतात. आणि तिथं सुद्धा एक जो प्रमाता आहे कल्पित प्रमाता, त्याच्या चित्तामध्ये आंतर पदार्थ सुद्धा असतात वास्तविक. पण जागृतीतले बाह्य पदार्थ स्वप्नामध्ये नसतात. बाह्य पदार्थ नसताना कुठले? जागृतीतले. स्वप्नादी अवस्थामध्ये प्राणीबद्ध होतो का नाही? बद्धच होतो. चला, तेच पदार्थ म्हणजे समाधी सुप्ती म्हणजे निद्रा अवस्थेत असतात, पण तरी पण प्राणी बद्ध नाही होत. एकंदरीत काय सांगायचं? ही बद्धता कशावर आधारित आहे? आंतर पदार्थावर आधारित, बाह्य पदार्थावर आधारित नाही, हे सिद्ध करायचं. आणि पूर्वपक्ष म्हटला होता की बाह्य पदार्थ जे आहेत त्याला तेच जर नसतील तर मग संसार दुःख तरी कशाला राहील तेव्हा. म्हणून ईश्वर निर्मित पदार्थच नाकारा असा विषय होता. पण इथे म्हणतात आता की बाह्य पदार्थ नसताना सुद्धा स्वप्नादी अवस्थांची बद्ध होतो आणि बाह्य पदार्थांचा म्हणजे आणि असताना सुद्धा, म्हणजे बाह्य पदार्थ कुठे आहेत? एखादा मनुष्य जागृतीमध्ये, समाधी कोणत्या अवस्थेत लागली जाईल? स्वप्नात नाही, जागृतीमध्ये. कारण तो मनुष्य काही झोपलेला नसतो. म्हणून बाह्य पदार्थ असतात, पण तरी सुद्धा तो बद्ध होत नाही. मग त्याच्या दुसरं उदाहरण सुषुप्तीमध्ये सुद्धा, म्हणजे सुप्ती म्हणजे गाढ निद्रा असं. त्यावेळेला गाढ निद्रा बरं का, साधारण निद्रा नाही. तर गाढ निद्रेमध्ये त्याचं शरीराचंच त्याला भान नाही, तर बाकीच्या गोष्टींचा कुठं आला विषय तिथे? अंगेसी सर्पतैसी उर्वशी, तर त्या माऊली सांगतात त्या पद्धतीने. त्याचप्रमाणे गाढ निद्रा व मूर्छा या अवस्थेचाही काल सांगितला होता विषय, की मूर्छित जो मनुष्य होतो त्याची बुद्धी काम करत नाही. अशी एक अवस्था आहे की ज्यात बुद्धी उद्विग्न झालेली असल्याने त्या अवस्थेमध्ये ती कार्याला ग्रहण करत नाही. तर या अवस्थात प्राणी बद्ध होत नाहीत म्हणतात. पुढे प्रकाशामध्ये सांगतात का, म्हणजे स्वप्नामध्येच म्हणजे स्मृती मनोरथ म्हणजे जागृती जरी म्हणजे त्याला स्वप्न पडलं पदार्थ नसले तरी पण त्याला सुख दुःख होतं. पाठीमागे हा मुद्दा आलता की स्वप्न, त्याच्या आधी म्हटलं होतं भ्रम, स्वप्न, मनोरथ आणि चिंतन असा आला ना 26वा श्लोक मागचा. काय लिहिलंय? चिंतन म्हणजे स्मरण. तिथं म्हटलं भ्रम, स्वप्न, मनोराज्य, स्मरण. तर तसं स्मरण म्हणजे ते चिंतन करत असताना माणसाला त्यावेळेला ते हे गोष्टी आपल्या लक्षात येऊन जातात की त्यावेळेला म्हणजे त्या विषयापासून तो सुख अनुभवत असतो. स्वप्नामध्ये किंवा स्मृतीमध्ये किंवा मनोरथ इत्यादी काली व्याघ्रादिकांपासून दुःख आणि बाह्यादिकांपासून म्हणजे अनुकूल विषयापासून सुख आणि प्रतिकूल विषयापासून दुःख. पुढे आणि समाधी अवस्थेमध्ये बाह्य म्हणजे जवळ निकट जरी पदार्थ असला तरी पण त्यापासून सुख येत नाही आणि दुःख पण बद्ध होताना दिसत नाही. एकंदरीत काय मागचा अभ्यास केला का? मागचा काय विषय आलेला होता त्याच्या मागच्या श्लोकामधून? त्याच्यात नाही, त्याच्यामध्ये बुद्धीने निर्माण केलेले पदार्थ हे जीवाला दुःखदायक आहेत. म्हणजे कोणतं द्वैत दुःखदायक आहे? म्हणून द्वैताचे दोन प्रकार केलते, ईश्वर निर्मित द्वैत आणि बुद्धीमध्ये असणारा म्हणजे मनोमय द्वैत असा अर्थ आलेला आहे. आता पुढे त्याला मनोमय म्हटलेले, मनात उत्पन्न झाले. त्यातला मनाने निर्माण केलेलं जे द्वैत आहे ते दुःखाला कारण आहे, सुखदुःखाला. आणि
जे ईश्वर निर्मित द्वैत आहे त्याचा त्याची काही अडचण नाही. तो पदार्थ जसा असेल तसा. आणि याचे आपल्याला कितीतरी अनुभव दररोज अनुभवतो आपण, तरी सुद्धा आपण जाग्यावर येत नाही. म्हणजे आपण आपल्या चित्ताची जी संकोचोनी काय झालासी लहान घे आपोषण ब्रह्मांडाची तुकोबराय म्हणतात. अरे संकोचून छोटासा का बनलास तू? तू ब्रह्मांडाचा आपोषण घे म्हणजे गिळंकृत करून टाक. असं जर झालं तर तुला ईश्वर निर्मित पदार्थ त्रास देणार नाही. ईश्वर निर्मित पदार्थ का त्रास देतात? संकोचोनी काय झालासी लहान. संकोचोनी लहान म्हणजे जगात मी कालच सांगितलं तुम्हाला, कोणी जन्मतच नाही का? अहो दररोजचे लाखोनी जन्मतात. मग हा सुखी कुठं होतोय? आणि दररोज लाखोनी मरतात, तेव्हा हा दुःखी कुठं होतोय? तुमच्या घरात कोणी जन्माला आला की सुखी होत आहे, आणि कोणी गेला की दुःखी होत आहे. हा संकोच आहे. बस बस त्यांनी धरून ठेवलेलं आहे. आणि तोही असा आहे खोटा ना. समजा मी खरा असता तर त्यालाही मी मान्यता दिली असती, किंवा शास्त्राने बी मान्यता दिली असती. बरोबर आहे म्हटले बा, हे आमच्याकडलाच मनुष्य मेल्यामुळे आम्हाला रडावं लागतंय. पण तो तुमचा माणूस नाहीच आहे. तो माणूस आपला आहे का? आपल्या घरात जन्माला आलेले आपली नाही, आपली नाही, ईश्वराच्या. माझा मुलगा, माझी मुलगी असा तो म्हणतो. माझा मुलगा, माझी मुलगी, माझी पत्नी असे. तर ते याचा अर्थ आहे संकोच, आणि तो बुद्धीने केलेला आहे. ठीक आहे. आता व्यवस्था म्हणून जसं आता आपण प्रपंचात राहायचं म्हणलं तर कुणाच्या घरी गेल्यावर आपल्याला काय कोण खायला घालेल का? नाही. म्हणून ज्या घरात आपण राहतो त्यांचे उपकार समजायचे बाबा काय का व्हायना, पण ते आपले असं म्हणा. वैष्णव काका मोठे ते आपले नाही. आणि मग आपले कोण आहेत? आपले सगळे आहेत. हे लक्षात ठेवा. आपले कोण आहेत? सगळे आपलेच आहेत. नाही तर आपले कोणीच नाही. ही भूमिका ठेवा. नाही तर तुम्ही जन्मोनी मरत प्रजंतो जन्मना लभन्ते दैव निवृत्ती नद्याम कीटा यावर्ता. आपलं नाही म्हणतात आणि रडतात. त्यावेळेची भावना वेगळी असते त्याची मूर्ती. पण ही वास्तवता आहे खरे. आणि परमार्थ करून तुम्हाला करायचं तरी काय? का देवाची समजूत काढायची? देवाची नाही समजूत काढायची, आपलीच समजूत काढून घ्यायची. आणि आपली समजूत जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत त्याचा तो परमार्थही काही कामाचा नाही चाललेला. कारण आसक्ती धारण करून परमार्थ करत असला ना तर काय त्या परमार्थाचं होणार आहे? तर त्याला पुढचे जन्म तर अटळ आहे. हे पहा, जर याच्या म्हणजे हे अभ्यास बी केला आणि वृत्ती बांधली नाही तरी बी अवघड आहे. म्हणजे अभ्यास बी केला, सगळं पाठ केले पंचदशी अख्खी, आणि वृत्ती बांधली गेली नाही, त्या ह्यांना सांगायचंय तरी काय? तुम्ही वृत्ती बांधा आणि जे बुद्धीमध्ये पदार्थ आहेत त्यांना पूर्ण विराम द्या. उत्पन्न होत असले तर हो द्या, आणि नाश होत असले तरी हो द्या, पण त्यांचा माझ्याशी काडीचाही संबंध नाही. कारण पदार्थाचं तर ज्ञान होतं. आता ह्याला मी पाहिल्यावर या फुलाला मला ज्ञान होतंय का नाही? याचं तर ज्ञान होतंय. हे बाह्य पदार्थ आहे, ईश्वर निर्मित फूल आहे, आणि आंतरिक निर्माणही केलेले. तर आता असे काही जे ज्या पदार्थांची शिल्लकता असते व, कारण हे आता काय टिकणार आहे का? उद्याच्याला ह्याला पाहिलं तर म्हणजे उद्याच्याला ह्याला पाहिलं तर काहीच होणार नाही. पण याचं मला काय झालेलं आहे? त्याचं ज्ञान बी आहे, आणि या पदार्थाची नश्वरता माझ्या बुद्धीमध्ये आहे झालेलं आहे. दुसरी गोष्ट, याचा मला जेवढा उपयोग करायचा आहे तेवढाच करायचा आहे हे बी ठरलेलं आहे. म्हणून उद्या हे नाशही पावलं, मिटून गेलं, नष्ट झालं तरी मला दुःख होत नाही. असं जर आपली मुलं बाळ असतील की हे नाशही पावलं तरी मला दुःख होणार नाही. फुलंच आहेत का नाही? फुलं आणि मुलं कुठं काय फरक पडला?
पण ते तशी विषय होत नाही ना. ते असं विषय नाही होत. असं शक्य नाही. अभ्यासच नाही करत शक्य झाली ती बुद्धी. नाही भंगा पसरला तर काय बोलायला घ्यायचं काय काय झालं होणार? तर याचं कारण आहे अभ्यास करतात पण वृत्ती बाणायची नाही हो आणि त्या वास्तवतेला स्पर्श नाही केला तर जीव मुक्त नाही. तर वास्तविक परमार्थ फार सोपा आहे म्हणजे तुम्हाला फार करण्याची आवश्यकता नाही. मग कशाची आवश्यकता आहे? वृत्ती वृत्ती बांधण्याची. आणि एकदा आंतरिक वृत्ती बांधून तुम्ही बाहेर निघाले मग काहीच अडचण नाही. कोणी मरो कोणी जळो काही जन्माला येऊ किंवा तुम्हाला अब्जावधी रुपये मिळो अब्जावधी रुपये जाओ सगळ्या नाश हो किंवा सगळं चांगलं हो काहीच देणं गेलं नाही. आणि ही वास्तवताच आहे. कारण ज्याच्यात नाश आणि उत्पत्ती होते ते ईश्वर निर्मित पदार्थ आहे आणि ते तुमच्या हातात नाही. आता याला सुकवायचं का नाही सुकवायचं हे कुठं माझ्या हातात आहे? हा फक्त पदार्थ माझ्या हातात आहे. तो सुकणारच आहे असं. सुकणार आहे नाही सुकणार आहे काय करायचंय त्याला ह्याला जर पाण्यामध्ये ठेवलं ना असा तर हे 2-4 दिवस चांगलं राहतं. माहिती का तुम्हाला? राहतो ना वालावर त्याला. राहत 4 दिवस पाण्यात याला ठेवायला कोणी सांगितलं? आपणच आपल्या आसक्तीने सांगितलं आपल्याला. तर त्या वालावर हा सगळा भाग तर या त्याच्याही पाठीमागं प्रार्थना लागलं. तर असं संपूर्ण जगत बनलेले बघा. म्हणून बुद्धिमय पदार्थ आणि ईश्वर निर्मित पदार्थांच्या विषयीचा हा विचार सुरू झाला आणि प्रकरण सुंदर आहे. द्वैत विवेक. आणि तुम्हाला आता विवेक करायला सांगितलं जसं मागं तत्व विवेक म्हणजे मायाकृत पंचमहाभूत वेगळे आहेत आणि परमात्मा तत्व विवेक केला का नाही? ही प्रकरण फार सुंदर आहेत विवेकाची. पंचमहाभूत. पुन्हा पुन्हा पहा पंचमहाभूत विवेक ते जे होऊन गेलेले आता पहिलं प्रकरण कोणतं झालं? तत्व विवेक. दुसरं महाभूत विवेक. तिसरं पंचकोश. सुंदर झालं. पंचकोशांचा विवेक किती सुंदर करून दिला त्याने. आणि त्याच्यामुळे काय सरळ ठरलं की आत्मा हा कोशामध्ये येत बुद्धीने देहावरून वेगळा आहे. आणि आता हे ठरलं की जे द्वैत आहेत तेही मला त्रासदायक नाही तर बुद्धीतलं द्वैत त्रासदायक आहे. म्हणून बुद्धीने द्वैत धारणच करू नये ना. म्हणून ते शास्त्रामध्ये असं म्हटलं की अद्वैत अद्वैत तो आपल्या संप्रदायात अद्वैत मान्य म्हणजे अद्वैत मान्य हे संप्रदायाला मान्य का बुद्धीला मान्य? संप्रदायाला बुद्धीला नाही अभ्यास करत. बुद्धीला नाही करत. बुद्धीत मान्यता नसेल ना तर संप्रदाय अद्वैती असून फायदा काय? आम्ही अद्वैत संप्रदायाचे अद्वैत आणि भेदाने तर वागता. अद्वैत हे बुद्धीत स्थापित झालं पाहिजे आणि ज्याच्या बुद्धीत अद्वैत स्थापित झालं तो अद्वैती असा समजावा. ज्याच्या बुद्धीत द्वैत तसंच जसंच्या तसं राहिलं. इतके अध्ययन आणि चिंतन करणारी लोक सुद्धा म्हणजे हे मोठे मोठे धरतो खालचे तर वारकरी सोडून द्या पण हे सुद्धा इतक्या भेदात आणि द्वैतात राहतात आणि वागतात काय सांगावं. ही सगळ्यात अगदी फार तारखा घेण्यापासून त्यांच्यात अवस्था आणि सप्ते करतात. आहे का नाही? अवघड आहे का नाही? तर हे चालूच राहणार आहे. चला पुढे. बुद्धिमय पदार्थामुळेच तो बद्ध होतो म्हणजे असं सांगितलं. ते राऊत महाराज नेहमी सांगत असतात विशेष करून राऊत महाराजांची मी ते 2-4 वेळा ऐकले की म्हणजे द्वैतात कसे लोक राहतात आणि अभ्यास मात्र अद्वैताचा करतात. व्यवहार करते त्याच्यामुळे ते द्वैतातच झालं घेतलं. पण अहो असा जर एकाविषयी प्रेम एकाविषयी द्वेष असं जर असेल तर ते अद्वैत स्थापितच झालेलं नाही. ते तसंच राहिलं ते. आणि मग ते जन्माला कारण कोण? हेच जन्माला कारण आहे. बाहेरचं द्वैत पुसायचं नाही. म्हणून ईश्वर निर्मित द्वैत हे कार्य करण्यासाठी चांगलं आहे. हे लोकांना कळालं नाही. कांबळे नाना होते आपले गेले. त्या कांबळे नानांच्या शंका होत्या आणि त्या शंकांची उत्तरं त्यांना माझ्याकडून इतकी परफेक्ट मिळाली की त्याच्यानंतर त्यांनी वाहुडच घेतलं. कारण ते म्हटले हो आत्ताशी कळालं मला नाही तर हे कळतच नव्हतं. आणि त्याचं वर्मच हे की 2 द्वैत आहेत का नाही हो. एक बाहेरच्या पदार्थात द्वैत. कुंभारच गाडगे बनवतो सुतारच अवजारं बनवतो. आता परिस्थिती बदलली कारखाने लागलेले त्याचे. पण पूर्वीच्या काळामध्ये काय होतं चांभारच चपला दुसरा म्हणजे बनवतो शिवतो कारण त्याची ती कला कोणाला माहिती आहे त्याच व्यक्तीला दुसऱ्याला नाही.
तुम्हाला येईल का गाडगे बनवायला? नाही पण तुम्हाला चपात्या करता येतात. ही कला तुमच्याकडे आहे. तर असाच प्रकार होता. मग त्याचा उपयोग काय, विनियोग काय? बरोबर आहे ना, विनियोग होतो. पायाला चप्पल लागते, व्यवहार होतो का नाही? शेती करायची असेल तर अवजार लागतात, सुताराचा उपयोग होतो का नाही? पण सुताराला शेती करता नाही येत, हे मी सांगतो. येते का त्याला? कारण त्याचा तो विषयच नाही. तर हे द्वैत जे होतं ते फालतू द्वैत होतं असं काही लोकांनी समजलं. ते चुकीचं आहे. तर हे द्वैत युक्त आहे. आज सुद्धा आता तुम्ही आम्ही काही शेती करतो का? शेतकरीच करतो ना, त्याचंच धान्य आम्ही घेतो ना. आम्ही दुसरा काय धंदा करत असेल करा ना. लक्षात आलं का? म्हणून बाह्यद्वैत हे कार्य करण्याच्या दृष्टीने चांगलं आहे आणि आंतरद्वैत हे तुम्हाला जन्ममरणाला घालणार आहे. ज्याचं आंतरद्वैत मिटलं तो महात्मा पुरुष बनतो. म्हणून हे सगळे संत जे झाले ना हे महात्मा बनले. आणि आम्ही का बनत नाही? आमच्या चित्तातलं द्वैत जात नाही, हे लक्षात ठेवा. हे ज्या दिवशी हे द्वैत जाईल त्या दिवशी तुम्ही साधू होता. आणि जोपर्यंत तुम्ही द्वैताला धरून राहता तोपर्यंत जन्म मरण नक्की आहे. किती परमार्थ करा, कवर बी चालू दे तुमचे सगळे, आधी हजारो कीर्तन करा, काही नाही अडचण देवाला. पुन्हा जन्माला घाला म्हणतील यांना. फार झालं तर परमार्थ केलेल्याचं दुसरं फल पुण्य तुम्हाला मिळेल. पण त्या पुण्याला विचारतं कोण? पुण्य संपादन करून करायचं काय? कारण पुण्य सुद्धा भोगायला येत. म्हणून पुण्य आणि पापाच्या पलीकडे गुंडमावशी, त्याच्या पलीकडे ज्या वेळेला उतारला त्यावेळेला तुम्ही हे समजून घ्यायचं नाही. अगदी तुम्हाला अनुवाद करता आला तरी हे तर कळायला पाहिजे ना. आपल्या घरातले चला नाटक आहे ते बरोबर आहे. तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे. नाही तुम्ही त्यांचा द्वेष करू नका. ते म्हणजे नाही आजपासून बोलणारच नाही तुमच्याबरोबर, असं काय करू नका. त्यांच्याबरोबर व्यवहार करा आहे ते. उलट त्यांना असं वाटलं पाहिजे यांचं आपल्यावर फारच प्रेम आहे, असं वाटलं पाहिजे. आणि वास्तविक खरं प्रेम आत्मप्रेमाचं आहे. कारण तुमचं विश्वावर प्रेम नसून तुमचं प्रेम तुमच्याच आत्म्यावर आहे. जगावरती प्रेमाचं खरं तर जीवाकडून मी हे नाटकच आहे, पण त्यांनी ते सत्यत्वाने मानलेलं आहे आणि म्हणून तो त्या रडण्याला किंवा हर्षाला काढून बनलेला आहे. चला त्याचं तात्पर्य सांगितलं का? म्हणजे पूर्वोक्त अन्वय व्यतिरिक्त बाह्य पदार्थाविषयी नसून मनोमय पदार्थाविषयी झालं का नाही? किती सुंदर विषय आहे हा. जो कारण आणि कार्य सांगायचं होतं त्यांना, ते आंतर पदार्थाविषयी सांगायचं होतं. आणि शंकाकारांनी काय केलं? बाह्य पदार्थाला लावलं. ते म्हणले मग महाराज हे संपूर्ण ईश्वर निर्मित प्रपंच आहे ना, हाच दुःखाला कारण आहे. हा नाही दुःखाला कारण. हा कुठं काय कारण आहे दुःखाला? तर कारण ते पदार्थ ईश्वराच्या सृष्टीतले निर्माण केले आणि जीवाने एक त्याची सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यातले पदार्थ हे त्या सुखदुःखाला कारण ठरलेले आहेत, बाकी कोणतेच नाही. आणि हे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत काही नाही, तो मुक्तच नाही. चला काय म्हणतायत पुढे आता? मनोमय प्रपंच उदाहरण म्हणून सांगतात. मनोमय प्रपंच बंद काय हीच गोष्ट म्हणजे सांगा जोग साहेब. श्लोक साहेब, दूरदेशम गते. आता सुंदर हा श्लोक आलेला बरं का, पाठ करून टाका. दूरदेशम गते पुत्रे जीवते वाक तत्पिता विप्रलंबापवाक्येन भूतं मत्वा प्ररोदिति. दूरदेशं गते पुत्रे जीवते वात्र तत्पिता विप्रलंबेकवाक्येन भूतं मत्वा प्ररोदिति. भार्या स्नुषा ननंदा च मातेत्यनेकदा. पुढे पुढे कुठे गेले ते? हो श्लोक पाठ करणार. हा प्रतियोगी धिया जोशी. पुढे विद्यतेन स्वरूपतः. मनावर खुर्ची बसणार. 4 दिवस पाठ करत होते.
पहिलं काय जायला ना आताच काय यायला. हा तुम्हाला त्या दिवशी म्हणलं होतं ना श्लोक पाठ करा. हा भार्या स्नुषानंदाच याता मातेकदा प्रतियोगी धियायोषि विद्यतेन स्वरूपता. पाठ करा, परत पाठ करा, परत विचारी. आणि आता इथं दूरदेशे गते पुत्रे वत्ते वात्र तत्पिता विप्रलंबक वाक्येन वा प्ररोदिती. पाठ करा. फार सुंदर सुंदर श्लोक आहेत का. याचं चिंतन जर केलं तर दुःख नाश पावे असे श्लोक आहेत. त्या याच्यामध्ये की तसंच म्हटलं होतं ना, मा भार्या स्नुषा ननंदा हे सगळ्या किती लावलं बरं. एका स्त्रीला लावलं. हे जीवकृत सृष्टी कशी आहे पहा. आणि ईश्वराने मात्र एकच स्त्री निर्माण केली आणि त्या स्त्रीभोवती हे जीवकृत सृष्टी कशी फिरते. आता तिथं स्त्रीचं उदाहरण आहे, तेच पुरुषाला सुद्धा लागू होतं. कोण पती आहे, कोण बाप आहे, कोण मुलगा आहे, पण त्याची नाते आणि संबंधाने काय झाले त्याच्या भिन्न भिन्नत्व येतं. पुरुषा बाबतीतही तसंच झालं, स्त्रीचं तसं झालं. पण त्या पदार्थाशी संबंध जसा जोडला जातो तसं त्याच्याकडे पाहण्याची ती वृत्ती बनते. चला श्लोक असेल तर एखाद्याचा पुत्र जर काही कामासाठी परदेशी गेला असेल आणि तो तिथं सुखरूप असतानाही एखाद्या दुसऱ्या लबाड माणसाने. आता आपल्याला उदाहरण देऊन सांगता येते. काय उदाहरण आहे तर ऐका. दूरदेशामध्ये कोणाचा पुत्र गेलेला आहे, तो तिथे सुखरूप आहे, परंतु एखाद्या लबाड पुरुषाने त्याला त्याच्या वडिलांना पुरुषाने काय केलं, त्याच्या खोटं खोटं सांगितलं तुझा मुलगा म्हणजे तापाने मेला आहे. आणि त्याचं तो खरं समजून तो मोठ्याने आक्रोश करू लागलेला आहे. म्हणजे जिवंत असतानाही त्या खोट्या सांगण्यामुळं तो आक्रोश करून रडत राहिला. बरोबर आहे. तर त्या म्हणजे ईश्वर निर्मित जो मुलगा आहे तो अस्तित्वात आहे आणि मनामधला जो मुलगा होता त्याला मारण्याची कला कोणाकडे, विप्रलंबक वाक्यामध्ये ठकवलं फसवलं त्याला आणि मग तो रडायला लागला. तर त्याच्या चित्तातला मुलगा गेला म्हणून रडतो का ईश्वराचा मुलगा गेला म्हणून रडतो. प्रत्येक मुलाचा जन्मदाता ईश्वर आहे हे लक्षात ठेवा. मुलाचा आहे आणि आपला हे शरीर त्याचंच आहे. हो त्यांनीच निर्माण केलं. कुठं आपण काय केलं याच्यात आणि याच्यातलं काय कळतं आपल्याला. तेव्हा आपल्याला खायचं कळतं नाही ना, फक्त खाण्याचंच कळतं, त्याच्यापेक्षा दुसरं काहीच कळत नाही. ते कसं पचाम्यन्यम चतुर्विधम काय कसं चाललंय. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. त्याच्यामुळे हे शरीर माझं नाही हे तर नक्कीच ठरलं, कारण मला याच्यातलं काही करता येत नाही. याचा विषय मी इतका अनभिज्ञ आहे, काही ज्ञान नाही, तरी सुद्धा या शरीरावर प्रेम करतो आणि मी शरीर आहे असा म्हणतो. वास्तविक हे ईश्वराचं शरीर आहे. आणि दुसरं एक आहे ना, म्हणजे ते मनात धारण करणारं एक शरीर आहे. त्याच्या प्रत्येक पदार्थाचे दोन अर्थ होतात, गुण होतातच. जसं बाह्य मुलाचं एक शरीर आहे आणि मनामध्ये बी एक शरीर आहे, तसं हे स्थूल शरीर सुद्धा एक बाहेर आहे आणि याच्या आतमध्ये बुद्धी राहते, म्हणून बुद्धीमध्ये एक दुसरं शरीर आहे ना. एक दुसरं शरीर बुद्धीत आहे. त्याचा अहम भाव धारण करून आता ते काय झालं, हे शरीर भोगासाठी अनुकूल ठरलेलं आहे. म्हणजे या शरीराला धरूनच हा भोग भोगतो ना, म्हणून मग त्याला हे शरीर जाण्याने दुःख तयार होत आहे. म्हणून वाटतंय त्याला नको जायला, कारण अजून भोग भोगत बसू, अशी त्याची ती अवस्था झालेली त्याची वाची. चला सारांश सांगितलं. प्राणी वस्तुस्थितीने बद्ध न होता मन कल्पनेने असा बद्ध होतो. त्याच लोकांतून कल्पनेने बद्ध होतो, वस्तुस्थितीने नाही. म्हणजे ईश्वरा सृष्टीतला मुलगा जिवंत आहे आणि मनोमय सृष्टीतला मृत झालेला आहे. झालं. पण हेच तेच आता पण तेच त्याच्या उलट पक्षी पाहू गेले. उलट पक्षी म्हणजे काय, उलट करायचं. एखादा विप्रलंबकायचा त्या जाग्यावरती दुसरा एक मनुष्य आहे, त्यांनी काय केलं, हेच उदाहरण उलट केलं.
की त्याचा मुलगा तिथं मेलेला होता आणि मेलेला होता तर इथं येऊन सांगितलं वा काय त्याची तिथं सुधारणा झाली आणि त्यांनी लय मोठा डेव्हलपमेंट केला आहे. अमेरिकेमध्ये 500 एकर जमीन घेतली असं झालं का तो लय मोठा झाला. तिथं वास्तविक नाही. त्यावेळेला गेला ॲक्सिडेंट झाला मेला ह्याला नाही सांगितलं त्याला असंच सांगितलं. इथंही विप्रलंबकताच आहे कारण वास्तवता नाही ना ठकावूनच आहे लाबाडीच आहे ना. कुठल्या तरी ते काय बुद्धांना म्हटलेलं असं आलेलं आहे ना नाही ठकवणारे. हा ठकवणारे म्हणजे तसं नाही. विप्रलंबक म्हणजे ठक असा अर्थ. तेव्हा या विप्रलंबक ज्या आहेत तर त्या विप्रलंबकाने त्याला काय सांगितलं तुझ्या मुलाची तिकडे फार मोठी प्रगती झाली. काय म्हणतात पुढे जाऊन श्लोक पाहू आपण आता. चला. हरी मृतेपि तस्मिन् वार्ताया मसृतायां नरोदिति मृतेपि तस्मिन् वार्ताया मश्रुतायां नरोदिति अतः सर्वस्य जीवस्य बन्धकृत् मानसं जगत् अतः सर्वस्य जीवस्य बन्धकृत् मानसं जगत् मृतेपि तस्मिन् वार्तायाम् अश्रुतायां नरोदिति अतः सर्वस्य जीवस्य बन्धकृन्मानसं जगत् मृते अपि याच्यावर लक्ष ठेवायचं बरं का. आता नवीन ओंकार हे जे मी सांगत असतो याला काय म्हणतात पदच्छेद. आता मी बोलणार तो पदच्छेद आणि नंतर खाली जे आलेले आहेत ते अन्वय. अन्वय तर तुमच्या समोरच आहे तिथं आणि मी आता उच्चार करतो त्याचा पदच्छेदाचा इथं नाही दिलेली. तेव्हा मृते ते लांबवल्यावर अ निघला अपि तस्मिन न अर्धा घेतला वार्ता याच्या पुढे म आल्याने अनुस्वार घेतला वार्ता याम आणि मचा अ राहिला अश्रुतायाम न आहे तसाच रोदिती म्हणजे रडतो तसाच. अत हा तसा आहे तेच पद आहे. सर्वस्य जीवस्य बंधकृत न चा होतो म तिथं बंधकृत पुढे आलेला आहे तो मानसम म्हणून त्याला मला न येतो. तिथं जर दुसरं पद असतं कोणतं तर तिथं तही आला असता. पहा बंधकृत मानसम जगत मृते अपि तस्मिन् वार्तायाम अश्रुतायां न रोदिति अतः सर्वस्य जीवस्य बंधकृत मानसम जगत. मृते अपि तस्मिन् वार्तायाम् अश्रुतायां न रोदिति अतः सर्वस्य जीवस्य बंधकृत मानसं जगत्. मृते अपि वार्तायाम म्हणजे वार्ता कळाली. तस्मिन म्हणजे तथापि. काय झालं मृते अपि वार्ता. वार्ता म्हणजे बातमी. कानावर बातमी आली कशाची म्हणतात तर मृते. तो जो दूर देशातला पुत्र होता तो मृत झालेला आहे. खरोखर मृत झाला असतानाही याला वार्ता न समजल्यास असं म्हणायचं त्यांना. मृते अपि वार्तायाम अश्रुतायाम न रोदिति. न रोदिति म्हणजे रडत नाही.
आणि तो वास्तविक मृते अपि तो पुत्र जो आहे तो तिथे मृत झालेला आहे. म्हणजे मृत झालेला असताना अश्रुतायाम न रोदिती, त्याच्या म्हणजे त्याच्या डोळ्यातून अश्रू येत. ते संगीत मावशीची पण म्हातारा येत होता त्यांचा ते वाघ कुठले? संगीत मावशी नाही का आपल्या त्यांची म्हातारी त्या तस्मिन् मृते अपि वार्तायाम अश्रुतायाम नरोदिति, तो पुत्र तिथे खरोखर मृत झाला असतानाही याला वार्ता न समजल्यास हा रडत नाही म्हणतात. म्हणजे तो पुत्र गेलेला आहे तिथे, पण त्याला ती बातमी कळाली नाही असंही घडून येतं. डायरेक्ट गाडीचा वार्ताच नाही कळत. आपली वृत्ती तिकडे जास्त जाते ना. गाडीत कोणच नाही. कोणच नाही. चल वाचा परत आता, तुम्हीच वाचा आता. हा अजून अर्थ सांगायचा नाही का? तस्मिन् मृते अपि वार्तायाम अश्रुतायाम न रोदिति, तस्मिन् तेव्हा तो पुत्र मृतायाम वार्तायाम, त्याला वार्ता काय झालेली आहे? कळालेली. तर वार्ता कळालेली नाही म्हणतात असं इथे उलट येते. वार्ता कळाली नाही आणि तो वास्तविक तिथे तर काय झालेला आहे? मृत झालेला आहे. तेव्हा तो माणूस कुठे रडत असतो तेव्हा? तर आता हा त्याच्यावरून काय ठरलं की सर्वस्य जीवस्य मानसम जगत बंधकृत भवती. सर्वस्वाने जर आपण जर पाहिलं तर जे मानसम म्हणजे मनोमय जे जगत आहे तेच काय करत असतं? बंधकृत भवती, म्हणजे बंधाला कारण आहे. जे मनोमय द्वैत असं म्हटलंय त्याला इथं. मानसम जगत असं म्हटलं की मनोमय जे जगत निर्माण केलेलं असतं. ईश्वरमय जगत वेगळं आहे आणि मनोमय जगत वेगळं आहे. बंधाला कोणतं जगत कारण आहे? मनोमय जगत कारण आहे. मृतेपि तस्मिन् वार्तायाम अश्रुतायां न रोदिति अतः सर्वस्य जीवस्य बन्धकुन्मानसं जगत्. अन्वयार्थ तस्मिन् मृते अपि वार्तायाम अश्रुतायां न रोदिति, तो पुत्र तेथे खरोखर मृत झाला असतानाही याला वार्ता न समजल्यास हा रडत नाही. बरोबर आहे. न समजण्याचा असं आलं नाही ना, ते तस्मिन् मृते अपि वार्तायाम असं न समजल्याचं त्या अद्यावत धरावं लागतं. हा 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 तस्मिन् तस्मिन् मृते अपि वार्तायाम अश्रुतायाम न रोदिति, असं रडत नाही आहे की न? रडत नाही, वार्ता समजली नाही. तो पुत्र खरोखर मृत झाला असताना त्याला वार्ता न समजल्यामुळे हा न दोन्ही ठिकाणी अध्याय करावा लागेल. बरोबर. रडत नाही, हा रडत नाही आणि वार्ता न समजल्यास हा रडत नाही. बरोबर आहे. न हा वार्तेलाच लावलेला आहे. न वार्तायाम अश्रुतायाम रोदिति, न अलीकडे आणायला पाहिजे होतं. बरोबर आहे. न वार्तायाम अश्रुतायाम रोदिति असं केलं चालेल. न वार्ता न करायला लागलेला आहे, वार्तेला लागलेला आहे. त्याच्यामुळे न आहे पण तो पुढे न रोदिति असं लागलाय. अन्वयार्थामध्ये न नाही, अन्वयार्थात नाही. मृते अपि तस्मिन् वार्तायाम अश्रुतायाम न रोदिति असं आलंय ना वरती. न दोन कुठे आहेत तिथं? वरती आहे पण खाली नाही. आलं, खाली बी आलेला आहे पण तो रोदितीला लागलेला आहे. न रोदिति असं वाटतंय, रडत नाही. पण तर तिथं नचा एक अध्याय करायचा वाटल्यास
चला. न वार्तायाम, वार्ता कळाली नाही म्हणून न रोदिती. चला. तो पुत्र तिथे खरोखर मृत झाला असतानाही याला वार्ता न समजल्यास हा रडत नाही. बरोबर आहे. आणि वास्तविक काय झालेलं आहे? मृत झालेला आहे. मृत झालेला आहे. कुठला मृत झाला? ईश्वर ईश्वरदृष्टीतला मृत झाला आणि जीवसृष्टीतला जिवंत झाला. मी तुम्हाला काल म्हटलं की असं कितीतरी वेळा होता, पण त्याचा गाव कुठं आलं तिकडं लांब आलं. मग आता तिथे कितीतरी भावकीतले कोणी बी मरत राहतं. कोणी मरतं तर ते बातमी जोपर्यंत कळाली नाही तोपर्यंत सुतक सुद्धा नाही. तोपर्यंत याचं तिकडे बरोबर चाललेलं आहे सगळं. आणि ज्या दिवशी कळालं ते म्हणजे अरे अरे आम्हाला सुतक आहे. पण तुम्हाला आत्ता कळाल्यावर सुतक पडलं होय. त्याच्या आधी तो माणूस तर आधीच गेला ना हो. काय कायांची तर 6-6 4-4 महिन्यानंतर समजतं की मग ते गेले होय. अरे अरे म्हणजे काय आम्हाला तर काही कळालं सुद्धा नाही. मग कळालं नाही म्हणून रडले सुद्धा नाही. अंतरंगात जिवंत आहे, रंगात गेलेला आहे. बरोबर आहे. तोच प्रकार आहे सगळा. चला. अतः सर्वस्य जीवस्य मानसं जगत बंधकृत भवति. तस्मात् सर्व प्राण्यांना ही मनोमय जगत बंध उत्पन्न करते. बंद करते. प्रकाश. म्हणून बंधाला कारण कोण असा प्रश्न आला. मनोमय मनोमय द्वैत हे बंधाला कारण आहे. ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत बंधाला कारण नाही. फक्त तुम्ही तसा भाव केलेला आहे. आपण तसा भाव निर्माण करून राहतो आणि तो भाव अनुकूल प्रतिकूलतेवरती आधारित आहे. जे जे पदार्थ अनुकूल आहेत ते पदार्थ जर नाश पावले तर चित्त व्यथित होतं, ते दुःखी होत आहे. आणि जे पदार्थ प्रतिकूल आहेत ते जर नाश पावले तर हा आनंदी बी होतो. आणि प्रतिकूल होतं पण बरं झालं ते गेलं. आणि प्रतिकूलतेची प्राप्ती झाली तर दुःखी होतो आणि अनुकूलतेचा वियोग झाला दुःखी होतो. लक्षात येतं ना? अनुकूलतेचा वियोग. कधी सांगितलं तुम्हाला 500 रुपयाची नोट आहे, अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? स्वतःची करून घेतली तरच मग पण लावणाऱ्या ज्यांनी लावलेला आहे त्याला 500 रुपयाची नोट व्यवहार करायला युक्त आहे ना. मग ते अनुकूल आहे ना. आणि हरवली खिशातनच पडली ते. आता ते जड कागदाचा तुकडा काय सुख देईल आणि दुःख देईल, पण याने तसा मानलेला आहे. आता तुम्हाला ते जुने 1000 रुपयाची नोट पडली तुमच्याकडून तर रडताल का हसताल? म्हणजे चालतच नाही तसं काय करता कोणी विचारत नाही त्याला. कागदाचाच तुकडा झाला का नाही तो. म्हणजे त्या पदार्थाशी अनुकूल प्रतिकूल भाव एक कारण आहे. आणि ते किती काय तो आता मरेपर्यंत हे अनुकूल प्रतिकूल भाव राहते. ज्या वेळेला मृत्यू होईल त्यावेळेला त्यांचाही नाश होतो या अनुकूल प्रतिकूल भावांचा. माझा मुलगा आहे, माझी मुलगी हे मेल्यावर कुठं राहिली तेव्हा मुलगी मुलगा काय राहिले तेव्हा ते तर गेला तिकडे निघून पुढच्या रस्त्याला. म्हणून मागच्याही जन्मात आपल्याला अशी अनेक मुलं होती, लेकरं होती, अनेक झाली. अनेक वेळेला आपण शरीरं घेतली, त्या वेळेला वेगवेगळी लेकरं मुलं बाळ सगळा प्रपंच झाला. आणि आत्ता त्या मागच्या विषयी आम्हाला काही सुखही नाही आणि दुःखही नाही. आत्ताच्या प्रपंचाविषयी आत्ताच्या प्रपंचाविषयी काही सोडायला तयार नाही. आणि उद्या मेल्यानंतर सोडावं लागत. सोडावं लागत. सोडणार नाही. म्हणून तो तळमळत जाईल. असा तळमळत जाईल कारण त्याला ते सोडायण्याचं दुःख होत राहील सारखं. आता एवढं सगळं केलं काय म्हणतात लोक नावारूपाला आलं आणि नेमकं जायची वेळ आली. काय वेळेला काय नव्हतं गरिबीत दिवस काढलेले असतात. ज्या वेळेला दाताची आणि चण्याची गाठभेटच होत नाही. वस्तुस्थिती आहे बरं का. मला भूक लागायची ज्या वेळेला मी कॉलेजला होतो त्यावेळेला काय नाही ना काय करावं बाबा खायला बी काय नाही. मग ऊसाची दांडकी खा, गाडीची कारखान्यामधून साखर खा. मग भूक लागल्यावर आपल्या ऊसाची ऊस मोडून खा. त्या ट्रॅक्टरवर गेले की
आता पोरांच्या अवस्थेतच होतो ना. म्हणजे वरती ओढायचं, जे दांडकं काढायचं, चला आपलं आत्ताचं काम झालं ना माझ्यावर ऊस. नाही तर मग माझ्याकडे आमच्या तिथं त्या कॉलेजची एक बाग होती, त्याच्यात पेरूची झाडं, त्या झाडावर जाऊन पेरू काढायचा, पेरू खायचा, कारण खायलाच काय नाही. कमवासिका योजनेमध्ये होतो 2 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष. कमवासिका म्हणजे 4 तास काम करायचं आणि मग डबा यायचा निकेतनचा, असं होतं. आणि ती कॉलेजला असताना त्याच्यातून त्याच्याच बाजरीची भाकरी यायची. त्याला म्हणतात उलट प्रारब्ध. आणि मला ती बाजरी चालायची नाही. आणि मग ती बाजरीची भाकरी मी ते पोरांना द्यायचो, त्याच्यात भात असायचा, त्यांचा भात परत घ्यायचो. ते भात द्यायचे आणि माझी भाकरी घ्यायची. ते म्हणायची हे बरं आहे, त्यांना भात नव्हतं. त्यामुळे भाताची जास्त गाठभेट झाली. चला, तर हे काय आहे? हे सगळं प्रारब्ध आहे. ज्या वेळेला चांगलं येतं म्हणून माणसाला परत आणखी चांगले दिवस आले, आता चांगले दिवस आले, पण तुझे पहिले तरी कुठे खराब होते? कारण ईश्वर निर्मित जे द्वैत आहे ते तू तुझ्या मनाने अनुकूल प्रतिकूल करून घेतलं आणि आता आपल्याला त्याच्याशी काही संबंध राहत म्हणून जे विचारवंत आहे ते कधी दुःखी होत नाहीत आणि अज्ञानी कधी सुखी होत नाही. ते अज्ञानी नेहमी दुःखीच राहतील. पुढे बरे तोच पुत्र खरोखर जरी मृत असला तरी ती दुःखद वार्ता त्याच्या पित्याला कळेपर्यंत तो इकडे मोठ्या आनंदात असतो. बिलकुल आनंदातच असतो. सारांश, सर्वही प्राणी मनोमय सृष्टीने बद्ध होतात, ईशकृत सृष्टीने कोणीही बद्ध होत नाही. हा वेदांत सिद्ध. त्याला काय सिद्ध केला आपण? ईशकृत सृष्टीने कोणीही बद्ध होत नाही. फक्त ते समजून घ्या, कारण ईश्वराने सगळी सृष्टी निर्माण करणारा मी नाही, तर ईश्वरच आहे. आणि तुम्ही जी निर्माण केला त्याच्यावरती तुम्ही शिक्के मारताय, माझा मुलगा माझा मुलगा. मी नेहमी तेच सांगतो की त्या मुलासाठी तुम्ही काय काय बनवलं, किती हाडं आणली कुठून गोळा करून, किती रक्त आणलं, त्याच्यात कसे स्पेअर पार्ट बसवले, ते आतमधल्या बॉडीचे हार्ट कसं बसवलं, स्वादुपिंड, मूत्रपिंड, हमकपिंड, फलानं पिंड कसं बसवलं, ते ड्रेनेज लाईन कशी टाकली, काय वावगडे का नाही, काहीच केलेलं नाही. आणि फुकटचे आपले त्याच्यावर नुसते शिक्के मारून बसलेले की असं 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 काही नाही. म्हणून आपण काही केलं नाही, आपल्या शरीराचं आपण काही केलं नाही, दुसऱ्याचं काय करण्याची अक्कल आहे आपल्याजवळ. आणि त्यांना का तुम्ही तुमचे म्हणता? काहीच नाही. कशी घेऊ? आता पहा, मुलगाचं ठीक आहे, मुलगा झाला की लगेच दुसरी सून आली, तिचा तुमचा संबंध तरी काय? काय संबंध आहे? काय का माझी सूनबाई, माझी सूनबाई, अशाची सूनबाई, माझा जावई, माझा जावई, काय संबंध आहे का त्या जावयाचा? काय जाऊ संबंध आहे? काही संबंध नाही. पण हे असे का करतात लोक बरं? आणि त्याच्यामुळेच काय झाले, दुःखी झालेले. हे जर चांगलं कळालं तर ठीक. आता त्यांना लगेच आपलं इंटरनल काही सांगायचं नाही. तर हे इंटरनल काही सांगायचं नाही, पण आतून तुमचा निश्चय असला पाहिजे तेव्हा हे असंच आहे, भगवंताने निर्माण केलेलं आहे, आपला काय नाही. त्यांना नाव बी ठेवायचे नाही, त्यांच्यावर द्वेष बी नाही आपला. काय त्यांच्याशी काय द्वेष आहे आपला? काहीच नाही. चला, जीव ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ते जगतात. तुमच्या घरात आलेली लोक तरी कशी आलेले आहेत? प्रारब्धाने. त्यांचे प्रारब्ध म्हणून आम्ही लय कमावलं ना, आम्ही लय कमावलं. तुम्ही कसं कमावलं? तुम्हाला सांगितलं होतं कोणी? त्यांच्या प्रारब्धाने सांगितलं. ते आले की हा काय आयत्या वेळात मुंग्या कष्ट करून दमल्या, वारुळ बनवलं त्या मुंग्यांनी, पोटाला चिमटा देऊ. मुंग्यांचं सांगतो. आणि हे इकडून आले की लगेच पहिलवान. असं आहे का नाही सार? चला, मनोमय द्वैतामुळेच प्रत्येक जीव बद्ध होतो असे जर मानले तर बौद्धांच्या विज्ञानवादाचा अंगीकार केल्यासारखे नाही का होत? शंका आहे. आता पहा, ही शंका आहे का नाही? मनोमय द्वैतामुळे याला कोणता विज्ञानवादी म्हणतात?
माध्यमिक मताचा शून्यवाद्यातला योगाचार हिंमत आलेलं आहे का? हो, आलेलंच आहे ना. योगाचार सौत्रांतिक वैभाषिक आणि माध्यमिक माध्यमिक. असे झाले. दिगंबर ते वेगळा आहे. माध्यमिक. तर हे बौद्धांच्या 4 शिष्यापैकी एक मत येतं, तो म्हणतो आंतरपदार्थ मानतो तो. मग असं म्हणा की महाराज तुम्ही विज्ञानवादच मानता की मनोमय द्वैतामुळे प्रत्येक जीव बद्ध होतो असे जर मानले तर बौद्धांच्या विज्ञानवादाचा अंगीकार केल्यासारखा होईल. एक लक्षात ठेवा, अजून ऐका. जेवढे शास्त्रकार आहेत आणि त्यांनी त्यांच्या जेवढ्या अंशामधला जो जो विषय प्रतिपादन केलेला आहे तो त्या अंशात काही अंशात बरोबर. वेदांत शास्त्राने स्वीकारलेला आहे, माहिती का? स्वीकारलेलं आहे. पण तेवढ्याच अंशात स्वीकारायचा, सर्व अंशात स्वीकारायचा नाही. नाहीतर मग ती गदा तयार होते तिथं. पण त्यांचा सर्व अंश स्वीकार म्हणजे एवढे शास्त्रकार आहेत सगळे, त्याच्यात त्यांनी आंतरपदार्थ मानला. मग आंतरपदार्थ विज्ञानवाद्यांनी मानलेला आहे. बौद्धांचा जो विज्ञानवादी आहे त्यांनी मांडलेला आहे. विचारसागरामध्ये विषय आहे ना. झालंय ना. मग त्याच्यात तर आंतरपदार्थ आहेत का नाही? आहेत ना. कोण म्हणतो नाकारलं तेव्हा? तेही आहेत. पण त्याच्यामुळे संपूर्ण मताचाच अंगीकार केला असं होत नाही. हे बी लक्षात ठेवा. विज्ञानवादो बाह्यार्थे बाह्यार्थ विज्ञानवादो बाह्यार्थ वैयर्थ्यात स्यादि हेति चेत् विज्ञानवादो बाह्यार्थ वैयर्थात् स्यादि हेति चेत् न हृद्याकारमाधातुं धय का काय घातुं 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 कधय संधी पोटकल म्हणून धातुं असं आहे. अरे नरुद्याकारमाधातुं बाह्यस्यापेक्षितत्वतः नरुद्याकारमाधातुं बाह्यस्यापेक्षितत्वतः विज्ञानवादो बाह्यार्थ वैयर्थ्यात् स्यादि हेति चेत् नरुद्याकारमाधातुं बाह्यस्यापेक्षिचेत् तत्त्वतः विज्ञानवादः बाह्यार्थ वैयर्थ्यात स्यात् दीचा ई झाला ई ह आणि हेचा ई झाला इति म्हणजे इह इति चेत न हृदि हृदया आहे त्याचा हृदि आकारम म घेतला इथला अनुस्वार आकारम आधातुं बाह्यस्य अपेक्षितत्वतः आहे तसंच ठेवले त्यांनी. ठीक आहे. अपेक्षितत्वतः परत ऐका. विज्ञानवादः बाह्यार्थ वैयर्थ्यात
इह इति चेत् न हृदि आकारम आधातुम बाह्यस्य अपेक्षितत्वतः। चला सांगा राऊत साहेब. विज्ञानवादः बाह्यार्थ बाह्यार्थ हा केला तरी चालतंय पदच्छेद. वैयर्थ म्हणजे खोटं. बाह्यार्थ वैयर्थात म्हणजे बाह्य पदार्थांना खोटेपणा. इह इति चेत् हो. न हृदयकार हृदय 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 म्हणजे अंतःकरण. हृदयकारम आधातुम बाह्य बाह्यशापेक्षित आधातुम म्हणजे उत्पन्न होणे असा आहे. आधातुम अर्थ आहे उत्पन्न होणे. आकारम आधातुम म्हणजे आकार उत्पन्न होणे. चला विज्ञानवाद हा, पण हा विज्ञानवाद म्हणजे जे विज्ञानवादी आहेत, तुम्हाला आधी म्हटलं की जे आंतरपदार्थ मानतात ते विज्ञानवादी. विज्ञानवाद्यांच्यातही दोन प्रकार आहेत. बाह्य पदार्थांना मान्यता देणारे विज्ञानवादी आणि आंतरपदार्थांना मान्यता देणारे. तर इथला विषय जो आलाय, मग असं म्हणा की तुम्ही मनोमय द्वैत मानत असल्याने तुम्ही विज्ञानवाद्याच्या मताचा स्वीकार केला, तर ऐका आता पुढे उत्तर येणार आहे त्याचं की बाह्य अर्थ म्हणजे बाह्य अर्थ म्हणजे पदार्थ. बाह्य अर्थ म्हणजे बाह्य पदार्थ. वैयर्थ्यात या पदाचा अर्थ व्यर्थत्व असल्याने. वैयर्थ्यात याचा अर्थ व्यर्थ असल्याने म्हणजे, पण बाह्य पदार्थांना व्यर्थत्व असल्याने इह म्हणजे या ठिकाणी विज्ञानवाद हा स्यात्. कोणता तुमच्यावर प्रसंग आला? विज्ञानवाद तुम्हाला प्राप्त झाला, म्हणजे तुम्हाला विज्ञानवादाची प्राप्ती झाली. स्यात् इति चेत् असं जर म्हणत असताल तर हृदय आकारम आधातुम अपेक्षितत्वतः न, तर हृदयच्या अलीकडे एक परत बाह्यस्य पद आलेलं आहे आणि ते खाली काय आलेलं नाही. तर हृदयच्या अगोदर बाह्यस्य हृदय आकारम म्हणजे अंतःकरणात आकार उत्पन्न होण्यास त्यांची अपेक्षा किंवा हृदय आकारम आधातुम बाह्यस्य अपेक्षितत्वतः न इथं लावावं लागेल. अपेक्षितत्वतः त्याच्या आधी बाह्यस्य हे पद टाका. एक पद राहिलेलं टाकायचं त्याच्यात. बाह्यस्य हे पद टाकायचं राहिलं. हृदय आकारम आधातुम बाह्यस्य अपेक्षितत्वतः न. लक्षात आलं ना? तेव्हा काय म्हणतात? हृदय आकारम आधातून बाह्यस्य म्हणजे हृदय म्हणजे अंतःकरणात, आकारम आधातून म्हणजे आकार उत्पन्न होण्यास, बाह्यस्य म्हणजे बाह्य पदार्थांची. त्यांनी फक्त त्यांची एवढं एकच पद टाकलं. त्यांची पदामध्ये बाह्यस्य हे अपेक्षित आहे. त्यांची कोणाची? बाह्य. अपेक्षा असल्यामुळे विज्ञानवाद प्राप्त होत नाही. कोणाची अपेक्षा असल्यामुळे? अंतःकरणात आकार हा अंतःकरणात ऐका आता अंतःकरणात आपल्या आता माझ्या हे आता मागाचं उदाहरण हे फुलाचा आकार माझ्या अंतःकरणात का उत्पन्न झाला? बाहेर फुल आहे म्हणून झालं. बाहेर फुलच नाही तर आकार उत्पन्न होणारच नाही. बरोबर. कारण मला याचं चिंतन करण्याचं काही कारणच नाही ना. पदार्थच नाही तर चिंतन कसं होईल त्याचं? म्हणून अंतःकरणात आकार उत्पन्न होत नाही. विज्ञानवाद्याचं मत काय आहे सांगा बरं? कोण? शून्य मानणे सर्व पदार्थ बुद्धी सर्व पदार्थाचे आकार धरते आणि त्या बुद्धी सर्व पुढे क्षणिक उत्पन्न पदार्थ क्षणिक उत्पन्न होतो आणि क्षणात नष्ट होतो. पुढे आणि त्याची विचारधारा पुढे पदार्थाची क्षणात. अहो त्यांचं मत असं आहे की बुद्धीत पदार्थ उत्पन्न होतो आणि तो बाहेर प्रतीतीला येतो. हे हा महत्वाचा मुद्दा आहे. काय? बुद्धीत पदार्थ उत्पन्न होतो आणि तो पदार्थ बाहेर प्रतीतीला येतो. हे विज्ञानवाद्याचं मत आहे. म्हणून तो आणि मग तो क्षणिकम मानणारे ते दुसरे. पण हे म्हणतात म्हणजे आंतरविज्ञानवादी जे आहेत ते म्हणतात जगातले बाह्य पदार्थ अस्तित्वात नाहीत. मग सगळे पदार्थ कुठं आहेत? बुद्धीत आहेत. पण बुद्धीत पदार्थाचा आकार निर्माणच कसा होईल?
जर तो पदार्थच अस्तित्वात नाही तर आकार कसा निर्माण होईल? तर ते म्हणतात आधी मनात उत्पन्न होतो आणि मग तो बाहेर दिसतो. हे मत कोणाचं आहे? बौद्ध. आणि इथं काय आला विषय आता? बाहेरील पदार्थ बुद्धीमध्ये येतात म्हणून विज्ञानवाद्याचा स्वीकार केलेला नाही. लक्षात आलं? हो झालं खरं. म्हणजे इथे काय विषय आला? बाह्य बाह्य पदार्थ आहेत आणि आमच्या बुद्धीने ग्रहण केलेले हा विषय आला. आणि विज्ञानवादी म्हणतो बुद्धीत पदार्थ उत्पन्न होतात आणि मग बाहेर दिसतात म्हणून त्यांचा विषय आम्ही घेतलेला नाही. चला तेव्हा बाह्य अर्थ झाला आपला विषय. वाचा आता. विज्ञानवादो बाह्यार्थ वैयर्थात् स्यादि हेतिचे न रुद्ध्याकारमाधातुं बाह्यस्यापेक्षितत्वतः बाह्यार्थ वैयर्थात् इह विज्ञानवादः स्यात् इति चेत. पण बाह्य पदार्थांना व्यर्थत्व आल्यामुळे या ठिकाणी विज्ञानवाद प्राप्त होतो. असे जर म्हणाल तर वृद्धी आकारम आधातुम बाह्यस्य अपेक्षितत्वतः अंतःकरणात आकार उत्पन्न होण्यास त्यांची अपेक्षा असल्यामुळे विज्ञानवाद तुम्ही हे वाचलं का आता? बाह्यस्य आधातुम बाह्यस्य अपेक्षितत्वतः न. ठीक आहे. अंतःकरणात आकार उत्पन्न होण्यास त्यांची अपेक्षा असल्यामुळे विज्ञानवाद प्राप्त होत नाही. ठीक. प्रकाश मनोमय द्वैताने जीव बद्ध होतो, बाह्य द्वैताने तो बद्ध होत नाही असे म्हटले की बाह्य पदार्थ व्यर्थ आहेत, त्यांचा जीवाच्या सुखदुःखाशी काही संबंध नाही असेही म्हणावे लागेल. बरोबर आहे. सुखदुःखाशी संबंध नाही. संबंध नाहीच असं नाही, आहे पण सुखदुःखाशी संबंध नाही. मग सुखदुःख मनोमय द्वैतातून तयार होतं. अर्थात बौद्ध मताचा तुम्ही अंगीकार केला असे होईल. अशा प्रकारची शंका आली होती पूर्व पक्षाची. मग तुम्ही असं म्हणा, कारण त्या बौद्ध मतामध्ये हा विषय आलेला आहे. तिथं म्हणतात पदार्थ हे बुद्धीमध्ये तयार होतात आणि मग ते बाहेर पदार्थांची प्रतीती येते. परंतु इथे विषय मात्र उलटा आहे. असे जर वाचा, असे जर तुमचे म्हणणे आहे तर ते युक्त नव्हे. ते युक्त नाही. का युक्त नाही? कारण विज्ञानवादी बौद्ध क्षणिक विज्ञानाचा मात्र अंगीकार करीतात व बाह्य पदार्थ सर्वतः शून्यरूप आहेत असे प्रतिपादितात. कसं मांडलेलं आहे त्यांनी? सर्वतः शून्यरूप आहेत. हे एक आलं बरं का. आणखीन एक मुद्दा आहे. नाही हा मुद्दा इथं आणखीन एक असा आला. शून्यम शून्य क्षणिक असे मांडले, पण त्यांनी मग ईश्वर निर्मित पदार्थ मानलेलेच नाही. शून्य रूप मांडले. आणि इथे तुम्ही काय म्हणतात? या पदार्थांचा जन्मदाता कोण आहे? ईश्वर आहे. आणि ते म्हणतात बुद्धीत उत्पन्न होतात आणि क्षणात उत्पन्न होऊन नाशही पावतात असं त्यांचा क्षणिक. मग ते क्षणिकम विज्ञानवादी जो आहे त्याचं मत आहे. हे क्षणिक उत्पन्न, क्षणात उत्पत्ती, स्थिती आणि नाश. तर ऐका, विज्ञानवादी बौद्ध क्षणिक विज्ञानाचा मात्र अंगीकार करतात. क्षणिक. आणि आम्ही क्षणिक मानलं का? आता हे पूल पाठ सुरू झाल्यापासून तर आहे का नाही? मग हे क्षणिक आहे का? नाही. हे पाठ सुरू झाल्यापासून आहे ना. तर याची कितीतरी वेळा एका तासामागे कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहत. उत्पत्ती स्थिती नाश, उत्पत्ती स्थिती नाश असं होताना दिसतंय. म्हणून ते क्षणिक नाही. त्या विज्ञानवादी बौद्ध क्षणिक विज्ञानाचा मात्र अंगीकार करतात व बाह्य पदार्थ सर्वतः शून्यरूप आहेत असे मानतात. तुम्ही शून्यरूप मानले का? नाही. तर ते ईश्वर निर्मित मानले, शून्यरूप मानलेले नाही. पण आम्ही अखंड चैतन्यवादी वृत्ती ज्ञानाला विषयकार होण्यास बाह्य विषयांची अत्यंत अखंड चैतन्यवादी म्हणजे कोण हो? वेदांती नाही, अद्वैत. अखंड चैतन्यवादी एकच परम तत्व आहे असं मानणारे अद्वैत. मग भारत ते दुसऱ्या तत्व विवेक मध्ये आपलं नाही, महाभूत विवेक मध्ये ते माध्यमिकांचं मत आलं ते वेगळे आहेत का? मग 4 जण आहेत त्याच्यामध्ये. मग ते वेगळं आहे. माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक आणि वैभाषिक. त्यांच्या मतामध्ये बी अंतर आहे. थोडे. शून्यवादाच त्यांनी पण हे केलं. शून्यवादामधले ते वेगळंच आहे ना? वेगळे.
आणि हे कोणाचं मत आहे मानतं? ह्या आंतरपदार्थ मानणारा विज्ञानवादी विज्ञानवादी. आंतरपद आहे तिथं आलेला आहे योगाचारचं मत आहे. योगाचार. ते पहिलं मत आहे ते. आणि शून्यम शून्य जो आहे तो क्षणिकम क्षणिकम ते माध्यमिक. हा माध्यमिक मताचा शून्यवादी. आणि हे आंतरविज्ञानवादी असंही म्हणतात यांना. बौद्धांना काय म्हटलंय? आंतरविज्ञानवादी. पण यांनी परमतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व काय म्हटलं? अखंड चैतन्यवादी वृत्ती ज्ञानाला पण आम्ही अखंड चैतन्यवादी म्हणजे एक परमतत्व चैतन्य स्वरूप सच्चिदानंदच आहे असे मानणारे वृत्ती ज्ञानाला विषयाकार होण्यास बाह्य विषयांची अत्यंत आवश्यकता आहेच असे प्रतिपादन करीतो. बरोबर आहे ना? तुम्हाला विषयाकार तुमची वृत्ती होईलच कसं बाहेर जर विषय नसेल तर? तुमच्या समोर बाह्य विषय आहे का नाही? आहे ना. आमच्या बाहेर विषय आहेत म्हणूनच ते अंतःकरणात वृत्तीमध्ये ठसावले. बाहेरच विषय नसते तर अंतःकरणात यायचं काही कारणच नाही त्याचं. आणि आतमध्ये तर तयार होत नाहीत ना ते. चित्तात बायको तयारच झालेली नाही. बाहेर दिसले म्हणून तिला आतमध्ये आणलं आहे का नाही? लग्नाच्या आधी बायको आहे का तुमच्याकडे? नाही, त्याच्याजवळ नाही. पण मग आता नास्ती तर अगोदरच काढून बाहेर दाखवायची होती. असं आहे का? असं नाही. म्हणून बाह्य पदार्थ नंतर अंतःकरण वृत्तीत ठसावतात. सारांश हा ढळढळीत भेद लक्षात आणला की या वेदांत ढळढळीत म्हणजे सरळ सरळ वरची वर दिसतो की बाहेरील पदार्थ अंतःकरणात धारण होतात. आतले पदार्थ आतलेच पदार्थ आहेत असं म्हणता येत नाही. सारांश हा ढळढळीत भेद लक्षात आणला की या वेदांत दर्शनावर पूर्वोक्त दोष येत नाही. बरोबर आहे. अहो पण अंतःकरण विषयाकार होण्यास बाह्य पदार्थाचीच अपेक्षा असे आहे. अहो पण अंतःकरण विषयाकार होण्यास बाह्य पदार्थाचीच अपेक्षा असे आहे. बाह्य पदार्थाची अपेक्षा असे आहे नाही तर असे आहे असे आहे असे नाही. आपण जे बोलताना असं बोलत असतो ना, बाह्य पदार्थाचीच अपेक्षा आहे असे नाही. तो असे आहेच्या पुढे टाका. नाही, आमच्याकडे माग आहे. तुमच्याकडे पुढे आलाय का? ऐका ना. अहो पण अंतःकरण विषयाकार होण्यास बाह्य पदार्थाचीच अपेक्षा आहे असे नाही. आमच्याकडे उलटे कसं करा ना. आहे अलीकडे आणा असे पुढे टाका. वाचा. कारण पूर्व मानसिक प्रपंचाच्या संस्कारांनीही उत्तरोत्तर मानसिक पदार्थ उत्पन्न होणे शक्य आहे म्हणून मला तर सांगतो. तर पूर्व मानसिक प्रपंचाच्या संस्कारांनी उत्तरोत्तर मानसिक पदार्थ उत्पन्न होणे शक्य आहे. काय म्हटलं होतं? पूर्व अहंकार हे उत्तर अहंकाराचे संस्कार हे पुढच्या सृष्टीला कारण ठरतात असं होईल ना. तर याचं उत्तर पुढच्या वेळेस पाहू. कुंडली